मित्रांनो, सध्या एक फेसबुकवर, यूट्यूबवर व्हिडिओ व्हायरल होत आहे. MPSCचा पेपर फोडण्याचा प्रयत्न चालू आहे, असे दलाल व इतर त्यांच्या साथीदारांनी प्रश्नपत्रिकेसाठी त्यांना 40 लाख 45 लाखाच्या वर मागणी केली व त्यांना MPSCमधून पोस्ट मिळणार असे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले. तर ही ऑडिओ क्लिप तुम्ही ऐका, काय म्हटले त्यांनी स्पष्ट. हा बोला सर. बोलताय? हा बोलतोय. तुम्ही फॉर्म भरला होता कशाचा? MPSC चा? हो, कोण बोलतोय पण? दादा, मी याच्यासाठी कॉल केलाय, तुमचे डिटेल्स वगैरे आले होते माझ्याजवळ, नाही का? तुम्ही फॉर्म वगैरे भरलाय? ओके. सर कशासाठी पण? कुठून बोलताय? रात्र झाली किती? हो, ऐकशाल तसं आहे ना. हा. तुम्ही फॉर्म वगैरे भरला होता ना, हो. नाही का? मग त्याच्यामुळे तुम्हाला असं बॅकअप वगैरे पाहिजे का, असं कशाचा? पेपरचं वगैरे? हा, बॅकअप तर प्रत्येकाला लागतो पास होण्यापर्यंत. हो, मग तेच. मग का हम्म, बरं की आम्ही ना, नाही का, पेपर वगैरे, नाही का, प्रश्नपत्रिका वगैरे, हम्म. तर ते आधीच देतोय. कधी देत आहे? असं आधी 1 दिवस अगोदर. अच्छा अच्छा. हा, पण त्याची फीस वगैरे तुम्हाला सांगतो आम्ही, नाही का, हा हा. 35 ते 40 लाख आहे असे. अच्छा. हम्म. जर सर तुम्हाला जर जर तुम्हाला एवढं जर बजेट तर नाही सर आपलं. हा, हा, हा. पद कोणत्यासाठी सर? आम्ही तर पण प्रयत्न करतोय. MPSC चे तुम्ही आता फॉर्म भरले होते ना? ओके. हा हा. आता तुमची एक्झाम वगैरे आहे. हो हा, तर आता तुमचे दोन पेपर राहणार आहे. ओके. हो. हा, मग ते आधी पहिल्या पेपरला तुम्हाला आम्ही सर्व काही 1 दिवस अगोदरच देऊ. अच्छा. हा, मग त्याच्यानंतर नेक्स्ट टाइम जो पेपर येणार आहे 5 हम्म, 5-6 महिन्यानंतर. ओके. हो. त्याच्या आधी तुमचे डॉक्युमेंट वगैरे आमच्याकडे जमा करावे लागतील. तुम्ही ओके. पूर्ण वगैरे फी दिली, हम्म. मग लगेच तुमचे डॉक्युमेंट वगैरे असं तुमचे डॉक्युमेंट वगैरे परत भेटतील असं. अच्छा आणि अच्छा. तुम्हाला 1 दिवस अगोदरच पेपर भेटून जाईल. हा हा. हा, असं आहे. मग तर तुम्ही इच्छुक आहात का नाही ते आम्हाला सांगा. इच्छुक आहे पण सर, मग आता ते रिस्क तर काही नाही पण. रिस्क वगैरे काय नाही, फक्त तुम्ही असं काही हम्म, कोणाला सांगू वगैरे काही नका असं. अच्छा. हो. बरं, पण मग पेपर कुठे भेटत? आता आमचं सेंटर इकडं पुण्याकडं की नाशिकला अजून तुम्हाला बघितलं तर नाही. हं, हं, दादा पेपर ना तुम्हाला, हं. नाही का, तुम्हाला स्वतःहून देऊ आम्ही. ओके. हा, म्हणजे तुम्हाला फर्जी वगैरे वाटत असेल ना, हं, पहिल्या पेपरला आम्हाला काही सुद्धा नकोय. ओके. हं, हं, जोपर्यंत तुम्ही फायनल याला, म्हणजे नाही का, सर्व काही तुमचं ओके झालं, हं, हं. हा, तुमचं ओके झाल्यानंतर आम्हाला पैसे पाहिजे असं. अच्छा. हम्म. नाही पण मग तुमचे सगळे हं. डिटेल वगैरे आमच्या जवळ आली, अच्छा, नाही मला का, डॉक्युमेंट द्यावं लागेल नाही का? सगळं सर्व आहे तुमचं, नाही का. हं, हं. त्याच्यामुळे म्हटलं चला कॉल करून बघू, म्हटलं काय म्हणता काय नाही. जर असेल इच्छुक तर बघा, नाहीतर मग कसं काय, कोर्स हो. वगैरे काय नाही. हं. नाही त्याचे आम्ही तर प्रयत्न करतोय भरपूर. हा हा. परत पेपर जवळ आला तसं आजारी पडलो आम्ही टेन्शनमुळे. अच्छा अच्छा. हं, बघा मग तुमची काय इच्छा आहे काय नाही, फक्त कोणाला असं लीक वगैरे करू नका, नाही का, हं, हं, हं. असं. अच्छा. बघा तुमची काय इच्छा आहे काय नाही, मग कॉल करा. बरं, तुमचं नाव सांगता येईल का? दादा नाव नाही सांगू शकत, फक्त आहे ना, हं, नाही का, असं समजून घ्या. तुम्ही फक्त बोला आम्हाला काय काय नाही काय नाही, नाही का, हं, हं. असं. मग ते डॉक्युमेंट द्यायच्या आधी तुम्ही बघा आपण सर्व पेपर वगैरे सर्व. पहिले तर हा प्री पास होणं महत्वाचं आहे ना. हा प्री पास होणं महत्वाचं आहे ना. हा. हं, हं. मग तुम्हाला सर्व काही प्रोव्हाइड करतो ना आम्ही, नाही का, तुम्हाला सर्व ओके. काही देतो आम्ही. हं, ओके. हं, फक्त तुम्ही जोपर्यंत लागत नाही, हं. तोपर्यंत आम्हाला पैसे नकोय. ओके. आता हा पेपर आहे ना, ह्या पेपराचा तुम्हाला सर्व काही 1 दिवस अगोदर देतो. त्याच्यानंतर हं. जो म्हणजे मेन्सचा पेपर येणार ना, नाही का. बरं, मी काय म्हणतोय, बोला ना तुम्ही बोला ना. कोणी माझे मित्र वगैरे तर नाही ना? मित्र नाही, नाही मित्र वगैरे कोण नाही, मग आम्ही नाही कुठून का. हं? मित्र वगैरे कोण नाही मी सध्या. हं, हं. आम्हाला तुमचे सर्व डिटेल्स आले त्याच्यामुळे म्हणतो. अच्छा, आमचे डिटेल आलेस का? हो. बरं, ठीक. बघा तुमची काय इच्छा आहे काय नाही, मग कॉल करा आम्हाला. हं, हं, फक्त हे लीक नका करू कोणाला. ओके. हं, हं. हो, चालतं.
सर नमस्कार, मी रॉयल कन्सल्टन्सी प्लेसमेंट ऑफिस नागपूर हेड ऑफिस मधनं बोलते. हा लास्ट टाइम बोलणं झालेलं होतं की एमपीएससी ग्रुप बी आणि सी करिता प्रिपरेशन स्टार्ट आहे हो बरोबर. आणि आता जी 2 तारखेला एक्झाम आहे सर, त्याकरिता आम्ही क्वेश्चन की प्रोव्हाइड करते, बरोबर. हो मी हो तुम्हाला मीटिंग बद्दल बोलले होते. तर सर एक 10 मिनिटाचं ऑनलाईन मीटिंग आहे, व्हॉट्सअपवर फोन कॉल होणार. तर मीटिंग कनेक्ट करू शकता का? नाही नाही मॅडम. आणि मला एक सांगा, तुम्ही अजून काल रात्री कॉल केलता का मला? तुम्ही काल कोणी रात्री 9 नाही वाजता? केलेला. हो 9 वाजता. नाही सर, ऑफिसच बंद होते. 9 वाजता कसं पॉसिबल नाही ना. 9 वाजून 40 मिनिटाला कॉल आलाय. मॉर्निंगला ठीक आहे, जाऊन द्या. तुम्ही नाही करेल ना? नाही सर, मी कसं आपला लास्टला ऑफिस टाइमच असते. 38 नंबर आहे लास्टला. नाही नाही सर, याच नंबरने कॉल येईल माझा, अनदर दुसऱ्या नंबरने नाही. ते बोलत होते मला 40 लाख रुपये द्या, आम्ही तुम्हाला क्वेश्चन पेपर वगैरे देऊन टाकतो आदल्या दिवशी. काय नाव होतं मॅडमचं? काय नाव नाही विचारलं मॅडम मी. नंबर सांगा ना एकदा. 40 लाखात नोकरी भेटते. हॅलो, हा बोला, नंबर सांगा. शेवटचे 5 अंक सांगेल मी. हो सांगा. 16138. 16138. हं. मी चेक करून 2 मिनिटात कॉल करायचं का? हो. मित्रांनो, तुम्ही पाहिलं कशा प्रकारे स्कॅमर आता सध्या अलर्ट झालेले आहेत आणि विद्यार्थ्यांचं भविष्य बिघडवण्याच्या मार्गावर आहेत. यांचं काय करायचं तुम्हीच ठरवा आता.